नमस्कार मंडळी, मैत्रिणींनो, आज मी बनवते मसाला तोंडली। त्याच्यासाठी मी तोंडली स्वच्छ धुवून उभी चिरून घेतले। नंतर मग कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून ही तोंडली भाजून घ्यायची। अगदी 1-2 मिनिटं ही तोंडली चांगली भाजून घ्यायची। तोंडली भाजल्यामुळं भाजीला खूप छान टेस्ट येते। आता ही तोंडली मी चांगली भाजून घेतल्यानंतर मग ह्याच्यासाठी मी आता तोपर्यंत कांदे वगैरे चिरून घेते। आणि आता ही तोंडली चांगली भाजली गेलेत, ही मी काढून घेते। तोंडली काढल्यानंतर त्याच कढईमध्ये मी 1 ते 1.5 पळी तेल घालून घेणार आहे। तेल तुम्ही तुमच्या पद्धतीने घालू शकता। आता ह्याच्यामध्ये मी 1.5 पळी तेल घातलं। तेल चांगलं गरम झालं। अर्धा चमचा ह्याच्यामध्ये राई घातली। राई चांगली तडतडायला लागली की लगेच जिरं घालून घ्यायचं अर्धा चमचा आणि पाव चमचा हिंग घालून ही फोडणी तडतडून द्यायची। नंतर ह्याच्यामध्ये 7-8 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालून घ्यायच्या आणि कढीपत्ता आणि लसूण चांगली परतून घ्यायची। नंतर ह्याच्यामध्ये मी 2 कांदे उभे चिरून घेतले, ते घालून घेणार आहे। कांदा पूर्ण सोडून असा घालायचा। असे कापून सरळ टाकले ना का मग ते जॉईंट वगैरे राहिलेले असतात आणि मग ते बरोबर शिजत नाहीत। असं पूर्ण खुल्ला करून टाकला ना की मस्त परतला जातो। नंतर त्याच्यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून घालून घ्यायचं आणि हे सर्व चांगले एकजीव करून घ्यायचं। नंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। मीठ घातल्यानंतर टोमॅटो पटकन शिजलं जातं। आता ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये मी अर्धा चमचा हळद, नंतर 1.5 चमचा मिरची पावडर आणि 1.5 ते 2 चमचे ह्याच्यामध्ये धना पावडर घालायची। धना पावडर थोडीशी जास्त घालायची, भाजी खूप छान लागते। आता हे मसाले सर्व चांगले एकजीव करून घेणार आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये गरम मसाला जो असेल तो, आता माझ्या मसाल्यामध्ये सर्व गरम मसाला आहे त्याच्यामुळे मी वरून ह्याच्यामध्ये गरम मसाला नाही घातला आहे। आता हे सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचं। नंतर ह्याच्यामध्ये जी तोंडली भाजून ठेवली होती ती घालून घ्यायची आणि चांगलं सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं। आता या तोंडलीला मसाला पूर्ण लागण्यासाठी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं। थोडं, अगदी जास्त घालायचं नाही, थोडंसं घालायचं आणि मग ह्याच्यावरती 5 ते 6 मिनटं झाकण ठेवून घ्यायचं। झाकण ठेवल्यानंतर ही भाजी वाफेवरती मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायची। नंतर झाकण काढल्यानंतर ही भाजी चांगली एकजीव करून घ्यायची आणि मग ह्याच्यामध्ये मी आता अर्धा चमचा साखर घालून घेणार आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता किंवा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता, पण साखर घातल्यामुळे या भाजीला खूप छान टेस्ट येते। नंतर परत त्याच्यावरती 1 मिनिटभर झाकण ठेवून मग ही भाजी खाण्यासाठी तयार झाली। अशा प्रकारे एकदा नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।